मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ही मालिका म्हणत असते की माझी अप्पी होती तेव्हा खरंच खूप चांगलं होतं, ही सुश कुठे राहिली, ह्या सुशला काहीच जमत नाही। समर आणि सोनमच्या रूमवर अप्पी चांगलंच लक्ष ठेवून राहत होती, नक्की त्या दोघांमध्ये काय सुरू आहे ते सांगत होती। आणि तेवढ्यात मॉम करत मात्र आता ही मलिकाला सगळं काही सांगायला सुष्मिता येते। सुष्मिता धावतच येते मम्मा मम्मा करत। आता मलिका विचारते की काय झालं अगं, काही कळले का, नाहीतर घरभर अशी रील बनवत फिरत राहिली की काय ओरडत ओरडत। तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की अहो खूप मोठी न्यूज मिळाली, मी तर गेले होते आणि तुम्हाला माहिती आहे का, समर जिजूंनी मात्र ताईला त्यांच्या ऑफिसमध्ये काम करण्याची, म्हणजे तिला त्या ऑफिसमध्ये येण्याची आणि त्याच ऑफिसमध्ये जॉब करण्याची एक संधी दिलेली आहे, म्हणजे तिला ऑफर दिलेली आहे। हे ऐकून आता मलिकाच्या पायाखालची जमीन सरकते। मलिका म्हणते की तू खरं बोलतेस? सुष्मिता म्हणते की हो खरंच बोलते। तर आता मलिका म्हणते हे बघ अगं, स्वानंदीला तर तिचा जॉब आहे, अगं मग ती जॉईन कशी होईल? त्यावरती सुष्मिता म्हणते की अहो मॉमीला तुम्हाला कळलं नाही का, अहो ते दोघं जर एकत्र काम केलं तर मात्र जास्त वेळ काम करतील आणि तुम्हाला माहिती नाही का। तेव्हा लगेच आता ही मलिका म्हणते की माय हुड, अगं तो समोर राजवाडे आहे, कारण त्याच्याकडे काम करण्यासाठी फॉरेन लोक आहेत तर ते सुद्धा थांबलेले असतात, आणि ही कोण कुठली मूर्ख मुलगी? आणि परत म्हणते की स्वानंदी। आता सुष्मिताकडे बघत मग स्वानंदी काय म्हणाली, ती होकार दिला का तिने? तर सुष्मिता म्हणते की काही नाही म्हटली, म्हणजे ती काहीतरी म्हणालीच असेल ना असे परत विचारते। तर सुष्मिता म्हणते की ती हो सुद्धा नाही म्हटली आणि नाही सुद्धा नाही म्हटली, ती जरा कन्फ्यूज होती। आणि सुष्मिता परत म्हणते की हो, म्हणजे जिजूंनी तिला खूप कन्व्हिन्स केलेला आहे आणि कदाचित मला असं वाटतं की ती तयार होईल म्हणून। तेव्हा मलिकाच्या डोक्यात आता आणखीन एक प्लॅन येतो। ती सुष्मिताला म्हणते की आता येथे तुझं टॅलेंट दाखवण्याची वेळ आलेली आहे, तू ते आणखीन ग्रो करू शकते, तू किती टॅलेंट आहे स्वानंदीला दाखवून देऊ शकते। त्यासाठी तू एक काम कर, स्वानंदीशी फारच गोड गोड बोल, तिच्याकडून सगळं काही गोड गोड बोलून काढून घे की ती जॉब करणार आहे किंवा होकार देणार आहे किंवा नाही, हे सगळं काढून घे तू व्यवस्थित। तेव्हा सुष्मिता हो असं म्हणून तेथून निघून जाते। तर लगेच मलिका म्हणते की किती काही झालं तरी आता ह्या स्वानंदीने ऑफिस जॉईन करून चालणार नाही, त्यासाठी मलिका तुलाच काहीतरी करावं लागेल असं स्वतःला म्हणते। त्यानंतर इकडे आदिराने रोहनचा हात हातामध्ये धरलेला असतो आणि आता आदिरा म्हणते की अरे सांग ना रो, तू मला आयुष्यभर साथ देशील का? त्यावरती रोहन म्हणतो की हो नक्कीच, मी तुला आयुष्यभर साथ देत राहील, रिअली सॉरी, मी जरा वेगळ्याच विचारात गुंतलो होतो। तेव्हा आदिरा विचारते की कसल्या, मला क्लिअरली सांग नक्की तुला काय करायचं आहे। त्यावरती मात्र आता ही म्हणते की मला माझं लाईफली स्वप्न आहे तर ते पूर्ण करायचं आहे आणि माझा स्वतःचा क्लोथिंग ब्रँड आहे आदिरा, तो मला सुरू करायचा आहे। रोहन म्हणतो की मी तुला कित्येक वेळी सांगितलं की तू तुझ्या कामावर फोकस कर, त्यामुळे तुझा ब्रँड आहे तर तू त्यावर फोकस कर, तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे, तू काही काळजी करू नकोस। इतके दिवस मात्र तुला वेळ नव्हता म्हणून मात्र मी काहीच बोललो नाही, पण मला सांग नक्की काय करायचं आहे बरं? हे बघ जलेनली, मी तुला सांगतो, जेव्हा तू मला पहिल्यांदा ही आयडिया सांगितली होती ना तेव्हाच मला फार आवडली होती, खरंच मनापासून सांगतो। नंतर मात्र मी माझ्या नोकरीमध्ये आणि ह्या स्टार्टअप मध्ये खूप गुंतून गेलो होतो, त्यामुळे मला तुझ्या आयडियाकडे लक्ष देता नाही आलं। आपण आपल्या आता फ्युचरचा विचार करायला हवा, भविष्यकाळाचा। आता आपण मात्र काही म्हणजे आपल्या भूतकाळाचा विचारच करायला नकोय। हे बघ तू आता म्हटली नी आपण स्वप्न बघायची नाही, तर आता स्वप्न नाही बघायची, आता काहीतरी आपण करून दाखवायचं, कृती करायची सुरू। आता आदिरा हसत असते। रोहन विचारतो की काय झालं, तू का हसतेस? आणि तेवढ्यात मात्र आदिरा म्हणते की अरे ऑलरेडी मात्र मी ती कृती केलेली आहे। त्यावरती रोहन तिला विचारतो की कोणती कृती तू केलेली आहे? आणि ओके नक्की तू काय केलंस असं विचारतो। त्यावरती आदिरा लगेच आता त्या कपाटामधून आता आपली एक नोटबुक घेते, त्या फाईलमध्ये आता तिने सगळे काही डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत, जे काही स्केच तिने तयार केलेले आहेत, तर सगळे स्केच मात्र ती आता व्यवस्थितपणे फाईलमध्ये जुळून ठेवलेले असतात। तर रोहन हे सर्व पाहतो आणि म्हणतो की एक मिनिट आदिरा, हे सर्व तू केलेलं आहे का? त्यावरती आदिरा म्हणते की हो मीच केलेलं आहे। मला तर लगेच त्याला खूप आवडते। तर आदिरा म्हणते की जेव्हा मला हे सर्व सुचत होतं तेव्हा खरंच मला ते फार आवडत होतं, त्यावेळी जागा कशी असली पाहिजे, काय कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी नोट डाऊन केलेल्या आहेत। आणि मला सांग आता हे लोगो आणि हे स्केच वगैरे याचं काय आहे?
आहे. त्यावरती अधीरा त्याला समजावत असते आणि जेव्हा जेव्हा मला त्या आयडिया आल्या तेव्हा मी स्केच तयार केलं आणि सगळं काही आता हे म्हणजे फाईलमध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे. त्यावरती रोहन विचारतो की अगं मला एक गोष्ट सांग, तू हे सर्व काही केलं पण त्याबद्दल तू मला थोडंसं सुद्धा आतापर्यंत नाही सांगितलं. त्यावरती अधीरा म्हणते की अरे तू तुझ्या जॉबमध्ये स्टार्टअपमध्ये बिझी होता. रोहन म्हणतो की अगं एकदा सांगायला हवं होतं, मी सगळं सोडून तुझी मदत केली असती. अगं आपण दोघांनी मिळून काहीतरी केलं असतं. त्यावरती अधीरा म्हणत आहे की मला खरंच सांगायला हवं होतं, कारण मला त्यावेळेस म्हणजे नक्की इश्यू माझ्यामध्ये आणि आईमध्ये होते, प्रॉब्लेम सुरू होते, त्यामुळे मी खरंच नाही सांगू शकले. हे सगळं सांगण्यासाठी माझ्या डोक्यामध्ये तुला शांतपणे सांगण्यासाठी खरंच काहीतरी असं म्हणजे राहतच नव्हतं, वेळच नव्हता मिळत. ही बघ बेबी, अरे मला पिंटदादाने एक गोष्ट व्यवस्थित शिकवलेली आहे. त्यावरती रोहन विचारतो की काय? तो नेहमी असं म्हणायचं की कुठल्याही गोष्टीचं जे काही चांगलं प्लॅनिंग आहे तर ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या नोट डाऊन करण्याची सवय लागलेली आहे. अरे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचं मटेरियल तयार झालं. तेव्हा रोहन म्हणतो की थँक गॉड, योगायोगाने ते मला बघायला सुद्धा मिळालं. हे बघ अधीरा, आता हे सगळं पेपरवरती नाही राहिलं पाहिजे, दोघांना मिळून हे सत्यामध्ये उतरवायचं आहे. बघ ना अगं इतकी चांगली आयडिया आहे, मग ती लांबणीवर का टाकायची? आणि हे बघ आत्ताच्या आता हे सगळं सुरू करूयात. आय एम फुली इन. आणि लगेच आता अधीरा थँक्यू बोलते आणि दोघे एकमेकांना आय लव्ह यू टू असं म्हणतात. अधीराच्या डोळ्यातील पाणी पुसून तो तिच्या कपाळाचा केस घेतो आणि तिला मिठीमध्ये घेतो. तेव्हा तिला खूप छान वाटतं. त्यानंतर सकाळ होते तर इकडे स्वानंदी मात्र आता मस्त आता फ्रेश वगैरे होऊन तयार होत असते. कपाटामध्ये ती काहीतरी शोधत असते. तेवढ्यात एका फाईल मधून आता समोरचे जे जुने फोटो आहेत तर ते खाली पडतात. स्वानंदी ती फोटो पाहते. त्या फोटोमध्ये मात्र चक्क आता मिशन असलेले राजवाडे असं ती म्हणते. म्हणजे त्या फोटोमध्ये राजवाड्यांना म्हणजे समरला मिशन असते. तिला ते फोटो फारच आवडतात. ती म्हणते की बापरे खरंच कसले क्यूट दिसतात. आणि तेवढ्यात समर मात्र फोनवर बोलत असतो आणि तो आपल्या मीटिंग बद्दल काहीतरी डिस्कशन करत असतो. तेवढ्यात मात्र आता लगेच स्वानंदी ही समरकडे पाहते आणि स्वानंदी मात्र समरकडे पाहत असते. समर आता फोनवरून बोलणं झाल्यानंतर विचारतो की काय झालं? स्वानंदी मॅडम तुम्ही असं रोखून माझ्याकडे का बघतात एकसारखं? नक्की काय झालं? स्वानंदी काही नाही असं म्हणते. समर विचारतो की नक्की सांगा की काय झालेलं आहे, लवकरात लवकर सांगा. तेव्हा स्वानंदी म्हणते की म्हणजे झालेलं आहे काहीतरी एक गंमत. समर म्हणतो की अहो गंमत आहे ना, मग दाखवा ना काय गंमत आहे ती. स्वानंदी म्हणते की अहो पण चिडायचं नाही. तर समर म्हणतो की आता सस्पेन्स बाद झालं, लवकर सांगा आणि दाखव बरं काय गंमत आहे. स्वानंदी आता समरच्या चेहऱ्याजवळ तो फोटो धरते आणि एक डोळा असं बारीक करून पाहत असते आणि नंतर ते फोटो ती समरला दाखवते आणि समर म्हणतो की आई शपथ, अहो हे फोटो तुम्हाला कुठे सापडले असं विचारतो. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते कुठे सापडले? तुमच्या कपाटात सापडले आणि जेव्हा मी फाईल शोधत होते तेव्हा खाली पडले. तेव्हा समर म्हणतो की हे फोटो खरंच खूप जुने आहेत. तर स्वानंदी म्हणते की गोंडस सुद्धा आहेत आणि स्वानंदी फारच असते आणि म्हणते की राजवाडे अहो तुम्ही किती छान दिसतात. तेव्हा समर थँक्स बोलून म्हणतो की तरुण होतो त्यामुळे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा अहो वयाचा काय संबंध, अहो ह्या फोटोमध्ये आणि ह्या फोटोमध्ये एक फरक आहे. समर विचारतो की काय फरक आहे? स्वानंदी म्हणते की या फोटोमध्ये तुम्हाला मिशी नाही आणि म्हणून तुम्ही इतके गोंडस दिसतात. म्हणून स्वानंदी खूपच हसते आणि समर सुद्धा खूप हसून विचारतो की खरंच? स्वानंदी म्हणते की हो खरंच एकदम देवा शपथ, अहो मी तुम्हाला कधीही मिशीशिवाय नाही बघितलेलं आणि आता बघते आणि बघा हो फोटोमधील मिशी नसलेला राजवाडे खरंच खूप छान दिसतात आणि आता सुद्धा छान दिसतात पण फोटोमध्ये जरा जास्तच छान दिसतात. तेव्हा आता समर म्हणतो की कमाल आहे, पण काकू मात्र वेगळंच म्हणायची. मिशीने म्हणजे ती म्हणायची की खरंच मॅच्युअर वाटतो म्हणून मी कमी वयातच मिशी ठेवायला लागलो. तेव्हा स्वानंदीला माहिती असतं की काकू कशी आहे ते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा तुम्ही जर हे मला विचारताल ना तर ह्या मिशीची तुम्हाला काहीच गरज नाही आणि मिशीमुळे तुम्ही छान मॅच्युअर वाटतात, परंतु त्यापेक्षाही आता मिशी नसले आहे ना तर ते छान वाटतात. समर म्हणतो की हे बघा जे आहे ते आहे, आता काय करणार बरं? स्वानंदी म्हणते की मग काढून टाका. समर म्हणतो की काय बोलतात? स्वानंदी म्हणते की हो ज्या गोष्टीमध्ये बदल होऊ शकतात ना ते बदल नक्की करावे, मला खरंच आवडेल असं खुशत म्हणते आणि तो फोटो दाखवते आणि त्या फोटोचा केस घेते. दोघे आता एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा आता समोर तो फोटो बघतो आणि त्या फोटोकडे बघून हसत असतो आणि आरशा समोर येऊन उभा राहतो आणि त्या फोटोकडे बघत असतो आणि आपल्या मिशीवर बोट ठेवतो कसं दिसतं ते पाहण्यासाठी. तेव्हा तो मिशी काढण्याचं ठरवतो. नंतर आता इकडे अधीराचं काम लॅपटॉपवरती सुरू असतं. तिने कामाला सुरुवात केलेली असते तर रोहन तिला चहा घेऊन येतो आणि गुड मॉर्निंग करतो आणि म्हणतो की मी विचार केला होता की तुला उठवेल टी देऊन, परंतु ऑलरेडी तू तर तयार झालेली आहेस, कामाला सुद्धा लागलीस.
आहेस? आदिरा यस असं म्हणते तर रोहन म्हणतो की क्या बात है बेबी, क्या बात है. तेव्हा आदिरा म्हणते की अरे काल रात्रभर मला झोप नाही लागली. तेव्हा रोहन विचारतो की का, तर आदिरा म्हणते की अरे का म्हणजे आपण कालच दोघांनी ठरवलेलं आहे आणि आपला बिझनेस आपल्याला सुरू करायचा आहे, क्लोथिंग ब्रँड आपल्याला सुरू करायचा आहे, त्यामुळे मला झोपच लागली नाही. कालपासून एक वेगळीच एनर्जी मला आली, त्यामुळे सतत मला काम करावंच वाटतं. त्यावरती रोहन म्हणतो की काय करायचं सांगा मॅडम, नक्की बंदा हजर आहे, फक्त सांग काय करायचं आहे. तेव्हा आदिरा म्हणते की ओके, तू परत मला चहा दे. रोहन म्हणतो की दिला होता. आदिरा म्हणते की परत दे आणि तो परत तिच्या हातावर चहाचा कप देतो आणि आपला गाल पुढे करून म्हणते की परत मला हे गालावर एक किस दे. रोहन म्हणतो की ओके आणि तो गालाचा किस घेतो. आदिरा खूप खुश होऊन हसते आणि आता बिझनेस सुरू करण्यासाठी काय काय करायचे ही सगळी काही माहिती ती आता रोहनला देते आणि ती म्हणते की माझं यासाठी काहीतरी सेव्हिंग आहे. तर रोहन म्हणतो की हो, माझं सुद्धा आता एक एफडी आहे, आपण दोघांचं मिळून आता आपला बिझनेस हा टॅटअप करू शकतो. तेव्हा आदिरा म्हणते की पण आपण एक गोष्ट विसरू शकतो, म्हणजे आई बाबा. त्यावरती आता रोहन म्हणतो की बाबा तर आपल्याला सपोर्ट करू शकतात, पण आईचं काही सांगू शकत नाही. आदिरा म्हणते की अरे मी तुला त्याबद्दल नाही बोलत. अरे हे बघ, आपण आपलं सगळं काही जो काही इन्व्हेस्टमेंट आहे तर ती सगळी काही यामध्ये गुंतवली म्हणजे ह्या बिझनेसमध्ये, आणि उद्या जर आता ते आई बाबा थोडेसे वयस्कर आहेत, त्यांना जर काही इमर्जन्सी आली, म्हणजे हॉस्पिटलचा खर्च, गोळ्या औषधं वगैरे काही पण जरी आलं तर मात्र आपण काहीतरी ठेवायला हवं. रोहन म्हणतो की खरंच हा विचार तर तुझा खूप चांगला आहे. तेव्हा आदिरा म्हणते की अरे म्हणून तर मी म्हणते हे सेव्हिंग आहे ना, आपण त्याला हातच लावायला नको, आपण ते त्यांच्यासाठी ठेवूयात. रोहन म्हणते की हो ना, आपण त्यासाठी आता दुसरा विचार करूयात. म्हणून दोघे आता विचार करत असतात की नक्की काय करायचं. आदिरा म्हणते की आपण लोन घेऊ शकतो. तर रोहन म्हणतो की बिझनेस लोनसाठी कोलेस्ट्रॉल लागतात, त्यामुळे आपल्याकडे नाही, आपण नक्की आता प्रायव्हसी लोन घेऊ शकतो का. त्यावरती आता आदिरा म्हणते की नको, त्याला सुद्धा जास्त व्याजदर असतो. तेव्हा आता सगळ्या ऑप्शनचा ते विचार करतात, परंतु काही उपयोग होत नसतो. तेव्हा आता एकच असं ऑप्शन त्यांच्याकडे उरलेलं असतं की समरचं, आणि समरचं जे काही ऑप्शन आहे त्याच्याकडून पैसे घेण्याचं, तर ते मला वापरायचं नाही असं आदिरा सुद्धा म्हणते आणि रोहन सुद्धा म्हणते. दादाकडून आपण हवा तेवढा गायडन्स घेऊ शकतो, पण मदत नकोय. तेव्हा रोहन म्हणतो की हो, तू एकदम बरोबर बोलत आहे आणि त्यांनी या अगोदर सुद्धा आपल्याला खूप मदत केलेली आहे. आणि रोहन तिचा हातामध्ये घेतो आणि म्हणतो की किती काही झालं तरी आपण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आणि करायचा. आता फक्त आपला एकच फोकस असेल तर ते म्हणजे आपलं स्टार्टअप, आपला क्लोथिंग ब्रँड. ओके. आणि दोघंही एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन घट्ट पकडतात आणि तयारीला लागतात. त्यानंतर इकडे समरने तोंडाला मास्क लावलेला असतो. सो आनंदी म्हणते की काय झालं राजवाडे, ओके आहात ना तुम्ही, तोंडाला का मास्क वगैरे लावलात. समर म्हणतो की मी एकदम ओके आहे, कारण समरने आता मिशी काढलेली असते म्हणून तोंडाला मास्क लावलेला असतो आणि मला ताप वगैरे काही आलेला नाही, माझ्या बायकोच्या म्हणजे मला ताप झालेला आहे डोक्याला. सो आनंदी विचारते की आता मी काय केलं. त्यावरती समर म्हणतं की मला माहिती नव्हतं, कारण लग्नानंतर बायकोच्या आवडीनिवडीनुसार आता चेंज करावं लागतं, म्हणजे तिच्या आवडीनिवडीनुसार वागावं लागतं. तेव्हा सो आनंदी विचारते की पण नक्की झालं तरी काय राजवाडे. दोघं आता समर पुढे पळत असतो. सो आनंदी विचारते की नक्की काय केलं तुम्ही. तेव्हा समर म्हणतो की नाही. सो आनंदी त्याच्या मागे पळत असते. असं करता करता सो आनंदी त्याच्या तोंडाचा मास्क काढून घेते, पण समर लगेच आता पाठमोरा उभा राहतो आणि आपल्या तोंडाला हात लावून मिशा काही काढलेले तर दिसून देत नाही. सो आनंदी म्हणते की अहो दाखवा ना, मी मास्क काढलेला आहे, आता का असे उभे आहात. समर म्हणतो की अजिबात नाही. सो आनंदी म्हणते की तुम्ही जर आता हात नाही काढला तर मी परत एकदा आबोला धरेल. आबोला म्हणल्यानंतर आता समरला धक्काच बसतो, तो घाबरतो आणि लगेच स्वानंदीकडे तोंड वळवतो आणि समरने चक्क स्वानंदीसाठी मिशी काढलेली असते. स्वानंदीला फारच हसायला येतं, ती खूप जोरजोराने हसत असते. समर म्हणतो की तुम्ही माझ्यावर हसतात, प्लीज माझ्यावर हसू नका, मला खूप वाईट वाटतं. स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे तुम्ही खरंच खूप क्यूट दिसतात, आणि स्वानंदी लगेच दृष्ट काढते आणि मी म्हटले तुम्ही लगेच मिशी काढून का टाकली असं विचारते की खरंच आय लव्ह यू. आणि समर म्हणतो की आय लव्ह यू. आणि हे बघा आता मात्र समर म्हणत आहे की आता लगेच तुम्ही मी खरंच छान दिसतो. स्वानंदी म्हणते की दृष्टच काढावं लागेल माझ्या नवऱ्याची. समर म्हणतो की काढा, पण अगोदर माझ्या फोटोला जशी दिलेली आहे ना तशी मस्त किस तुम्ही माझ्या गालाला द्यायचा. म्हणून तो स्वानंदीकडे पाहत असतो गाल समोर धरून, आणि स्वानंदी मात्र आता समरच्या गालाचा किस घेते आणि दोघंही आता खूपच खुश होत एकमेकांच्या मिठीत येतात आणि खूपच खुश होतात. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.